समजा तुम्हाला अगोदरच समजलं की मला घर बांधायला एवढे पैसे लागणार आहेत, मला एवढ्या पैशाचा बंदोबस्त करावाच लागेल, नसतं आपलं काय होईल, घर पूर्ण होणार नाही. कारण की आपल्याला अंदाजा नसतो की ऍक्च्युअली घर बांधायला पैसे किती लागणार आहेत. आपण काय करतो, घर बांधायचे ना 2-3 मजली, चला बांधा घर. पण ह्याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे, बजेटच नाही समजणार ना ऍक्च्युअली किती पैसा लागणार आहे. कळलं नाही तसं तर आपलं प्रोजेक्ट अर्ध्यामध्येच बंद पडून जाईल. जसे की आपण खूप ठिकाणी बघितलं आहे की एक प्रोजेक्ट अर्ध्या मुदतच बंद पडतात. कावर बंद पडतात, ऍक्च्युअली ह्याच्यामुळेच बंद पडतात. अंदाजच नसतो की कसं काढतात. त्याच्यामुळे आपण काय करतो, इस्टिमेशन काढतो. इस्टिमेशन काढल्यानं आपल्याला ऍक्च्युअली कळून जाते की लेबर किती लागणार आहे आपल्याला, स्टील किती लागणार आहे, सिमेंट किती लागणार आहे, ऍक्च्युअली किती पैसा लागणार आहे आपल्याला घर बांधायला, ह्याच्यावरून क्लिअरली समजून जातं. ह्याच्यामुळे आपल्याला काय कळतं की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आपण ठरवतो की आपल्याला पैसा घालायचा ह्याच्यामध्ये, तर पैसा टाकायचे तर आपल्याला त्याचा बंदोबस्त करावा लागेल. पण अगोदरच माहित नसेल आपल्याला पैसे किती लागणार आहेत, तर आपल्याला काय होईल, खूप मोठं नुकसान होईल आपलं. त्याच्यामुळे आपल्याला इस्टिमेशन प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुमचं कुठेही प्रोजेक्ट चालू असेल किंवा घर बांधायचा विचार असेल, ते इस्टिमेशन नक्की करा. ह्याच्यामुळं खूप मोठे मोठे फायदे आहेत. जसे की तुम्हाला अगोदरच समजून जातं की घर बांधायला किती पैसे येणार आहेत, मिनिमम कॉस्ट आपण करू शकतो त्याच्यामधून. असे अनेक प्रकारचे आपल्याकडे फायदे आहेत. म्हणून इस्टिमेशन करणं खूप गरजेचं आहे.